काय म्हटलेलं आहे की व्हॉट टाईप ऑफ नाउन इज द अंडरलाईन वर्ड्स. म्हणजे बघा एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्या वाक्यामध्ये एका शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे आणि ते नाउन आहे आणि त्या नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे, आता बघा वाक्य काय होतं, विजडम इज बेटर दॅन स्ट्रॉंग. म्हणजे मराठीत एक म्हण माहिती आहे का तुम्हाला, शक्तीपेक्षा युक्ती मोठी. बरोबर आहे, हे आहे. तर इथं जे आहे ना ते युक्ती, म्हणजे या विजडमला आपण काय म्हणायचं, शहाणपणा किंवा चातुर्य किंवा युक्ती जे आहे ना तशा प्रकारे. आता मला एक सांगा, शहाणपणा तुमचा कशातून दिसतो का? आपण असं म्हणतो काय की मी आज शहाणपणाला भेटून आलो, बरोबर आहे, त्या युक्तीला भेटून आलो, असं काही म्हणतो का आपण? ते तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, निर्णय क्षमतेमधून दिसते. तिला वास नसते, त्याला वास नसते, शहाणपणाला वास नसतो, त्याला चव पण नसते, ते बघू पण नाही शकत, ते वागण्या बोलण्यातून, तुमच्या स्वभावातून दिसते. मग असे जे काही कुठले नाउन असते ना त्याला ते तुमच्या भावनामधून, तुमच्या भावांमधून जे आहे ना व्यक्त होतात. मग जे गोष्टी तुमच्या हावभावातून किंवा तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त होतात ना त्या नामाला आपण काय म्हणतो, भाववाचक नाम. म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. म्हणजे इथं हे जे विजडम आहे ना तर हे कुठल्या नामाचा प्रकार येईल माहित आहे का? हा 4 नंबरचा ऑप्शन जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणून जे आहे ना ते तुमचा आन्सर असणार आहे. बरोबर आहे. मग आता बघू कॉमन नाउन म्हणजे काय असते. कॉमन नाउन म्हणजे काय की मी जर का बॉय म्हटलं किंवा गर्ल म्हटलं, याचा अर्थ काय होते, बॉय म्हणजे एक मुलगा. आता हा काळा आहे, फुटका आहे, लंगडा आहे, गोरा आहे, पिवळा आहे, माहित आहे का आपल्याला? नाही. तो जसा कुठला असेल ना तो मुलगा असेल. ही मुलगी आहे, ही काळी आहे, कशी आहे, पांढरी आहे, गोरी आहे, लंगडी आहे, फुटकी आहे, माहित आहे का आपल्याला? ती मुलगी असेल तिला आपण गर्ल म्हणणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे कॉमन नाउन म्हणजे काय असते, याला सामान्य नाम म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे विजडम हे कॉमन नाउन नाही होत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रॉपर नाउन म्हणजे काय असते, विशेष नाम. राम, श्याम, गीता, शाहरुख, सलमान, अजय, हे जेवढे जे आहेत ना, आपण ज्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाण्याला ज्या पर्टिक्युलर नावानं ओळखतो ना त्याला विशेष नाम म्हणजे काय, प्रॉपर नाउन म्हणतो. मग इथं जे विजडम आहे ना हे विशेष नाम नाही येणार, त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन नाही आहे. त्याच्यानंतर बघा कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय की एकापेक्षा जास्त वस्तू असतील, व्यक्ती असतील, ठिकाणे असेल, त्या एकत्रितरित्या आपण त्याला ज्या नावानं ओळखतो ना त्याला आपण काय म्हणतो, कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे बघा इथं क्राऊड असेल. क्राऊड काय, हे कलेक्टिव्ह नाउन आहे काय? गर्दी काय एका माणसानं होत असते का? एकापेक्षा जास्त पाहिजात, 5, 10, 15, 20, 50, 100, 500. बरोबर आहे. आणि पीपल आपण एका माणसाला म्हणतो का? नाही ना, एकापेक्षा जास्त असतील. याच्यात माणसं असतील, बाया असतील, लेकरं असतील, मुलं असतील, म्हातारे असतील, जवान असतील, सगळे, त्या सगळ्या लोकांना एकत्रितरित्या आपण काय म्हणतो, पीपल म्हणतो. एकापेक्षा जास्त जमणाऱ्या लोकांना आपण क्राऊड म्हणतो. म्हणजे त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम म्हणतात. त्यामुळे 3 नंबरचा पण ऑप्शन नाही आहेत. म्हणजे आपलं हे जे विजडम आहे ना हे आहे तुमचा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. बघा अशा प्रकारचे जे आहे ना तुम्हाला इंग्रजी या विषयावर कुठले प्रश्न विचारले जातील आपल्याला अजिबात माहिती